KCC प्रस्तुत आत्मजागरच्या आजच्या भागामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सुरुवात करूया एका सुंदरशा गीतानं. सर्व ख्रिस्तासाठी काही, सर्व शक्ती जीव प्राण, शब्द कामे कल्पना ही, सर्व दीन तास जाण, येशू ख्रिस्ता सर्व काही, अर्पी सारे जिणे जाण, येशू ख्रिस्ता सर्व काही, अर्पी सारे जिणे जाण. ख्रिस्त राजा गौरवी हा, प्रिय मला मानितो, केवढे आश्चर्य पहा, नित्य माझा थारा तो, येशू ख्रिस्ता सर्व काही, अर्पी सारे जिणे जाण, येशू ख्रिस्ता सर्व काही, अर्पी सारे जिणे जाण. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर च्या मननाच्या या भागामध्ये मी सौभी ए रुकडीकर आपल्या सर्वांचे स्वागत करते. आजच्या मननाचे शीर्षक आहे नवे कोरे जीवन आणि शास्त्रभाग आहे प्रकटीकरण याचा 22वा अध्याय 1 ते 16 वचन आणि विशेष वचन फिलिप्पियरास पत्र याचा 4था अध्याय आणि 13वं वचन. मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास समर्थ आहे. पवित्र जीवन जगण्यासाठी मनुष्य ज्या सबबी देतो त्याच्या शेवटच्या भागावर आपण मनन करणार आहोत. आज आपण 2 सबबींचे अध्ययन करून हा विषय समाप्त करूया. 1. पवित्रता हा स्वभाव गुणधर्म आहे. मी काही करू शकत नाही हा माझा स्वभाव आहे अशा सबबी आम्ही नेहमीच ऐकतो. 1. पवित्रता हा स्वभाव गुणधर्म आहे. मी काही करू शकत नाही हा माझा स्वभाव आहे अशा सबबी आम्ही नेहमीच ऐकतो. त्या बरोबर आणि चूक दोन्हीही आहेत. हे खरे आहे की आमचे स्वभाव भिन्न भिन्न आहेत. कुणी मवाळ तर कुणी रागीट, कुणी अतिविषयासक्त तर कुणी मित विषयासक्त इत्यादी. परंतु आमचा नवा जन्म होतो तेव्हा आम्ही नवी उत्पत्ती होतो, जुने ते नवे बनते. 2 कोरिंथी याचा 5वा अध्याय 17वं वचन. कारण त्याचे तात्पर्य हेच आहे की देवाच्या आत्म्याद्वारे देवाचे बीज म्हणजे जी नवीन योग्यता आहे ती आम्हामध्ये रुजवली जाते, यासाठी की आम्ही आमच्या पापिष्ट स्वभावावर विजय मिळवावा. 1 योहान याचा 3रा अध्याय आणि 9वं वचन. नव्या कराराचा अगणित आशीर्वाद हाच आहे की आम्हामधील पाषाणमय हृदय काढून त्या ठिकाणी मांसमय हृदय घातले आहे. हेजकेल याचा 36वा अध्याय आणि 26वं वचन. याचा अर्थ असा नव्हे की आम्ही पाप करणारच नाही, परंतु परमेश्वराचा अनुग्रह आम्हाला सामर्थ्य देईल यासाठी की आम्ही पापावर विजय मिळवावा. रोमकरासपत्र याचा 6वा अध्याय आणि 14वं वचन. आपल्याला लवकर राग येतो, मग आपण तितकेच लवकर शांतही झाले पाहिजे. इफिसकारासपत्र याचा 4था अध्याय 26वं वचन. आपल्या 7 वेळा चुका झाल्या तरी धीर सोडू नका. परमेश्वराने आपल्याला बहुमूल्य आणि अतिमहान अशी अभिवचने देऊ केली आहेत. त्याची हक्काने मागणी करा आणि त्याच्या दैवी सामर्थ्याला चिकटून राहा यासाठी की आपण दैवी स्वभावाचे सहभागी बनू. 2 पेत्र याचा 1ला अध्याय 3 आणि 4. 2. पवित्रता युगानुसार आहे. जुन्या करारातील नियमांपासून सुटका होऊन नव्या करारातील पाचारण म्हणजे पाप करण्यास मोकळीक मिळणे नव्हे.
रोमकारासपत्र याचा 6वा अध्याय 1 आणि 2 वचन. जुन्या करारातील देवाने नव्या करारात त्याचे नियम शिथिल केले असा विचार करणे हा मूर्खपणा आहे. परंतु वस्तुस्थिती ही आहे की परमेश्वराने आपल्या पवित्रतेचा स्तर उंचावला आहे. आता कामेच्छेने पाहणे हा व्याभिचार आहे आणि उगाच रागावणे हे खून करण्यासारखे आहे. मत्तयाचा 5वा अध्याय 21 आणि 22 वचन, त्याचबरोबर 27 आणि 28 वचन. काही लोक आहेत की जे पवित्रता ही भविष्य काळात अगदी शेवटी घडणारी बाब आहे असा विचार करतात. हे लोक ख्रिस्ताच्या आगमनाची वाट पाहतात कारण ते त्यावेळी परिपूर्ण होतील, परंतु सद्यस्थितीला स्वतःला देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून शुद्ध करण्यास आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणण्यास असमर्थ आहेत. 2 कोरिंथी याचा 7वा अध्याय आणि 1 वचन. येशूचे आम्हा प्रत्येकाला अखेरचे बोलावणे हेच आहे की पवित्रचरणी माणूस स्वतःला पवित्र करीत राहो. पहा, मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे. प्रकटीकरण याचा 22वा अध्याय 11 आणि 12 वचन. येशूसह तुम्ही आहे का त्याच्या शुद्धीकरणाच्या सामर्थ्याद्वारे? त्या कोकऱ्याच्या रक्ताने तुम्ही धुतले आहात का? पापाने मलिन झालेली वस्त्रे बाजूस टाका अन त्या कोकऱ्याच्या रक्ताने धुतले जा. रेव्हरंड E.A. हॉफमन. प्रार्थना करू. जिवंत देवबापा, पवित्र जीवन जगण्यासाठी आम्ही मानव म्हणून बऱ्याच सबबी देतो देवबापा, पण आत्म्याच्या द्वारे देवाचे बीज म्हणजे नवीन जी योग्यता आहे ती आम्हामध्ये रुजली जावी यासाठी तू आमचा सहाय्यकर्ता आणि मार्गदर्शक हो. आमच्या पापिष्ट स्वभावावर पवित्र परमेश्वरा आम्ही विजय मिळवावा आणि तो विजय तुझ्या वचनातून आम्ही मिळवावा असं तू दयेनं आणि कृपेनं कर. पवित्र परमेश्वरा, आमच्यासोबत तू आहेस म्हणून आम्ही तुझी उपकार स्तुती करत आहे. ही प्रार्थना माझं धन्य तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि गोड नाथ मागते म्हणून एक पित्या. आमेन.